जटिल लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा अगदी वेगवान आढावा। मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। गुरुवारपासून 10 वातानुकूलित लोकल गाड्या धावणार आहेत। दरम्यान या मार्गावर केवळ अधिकृत परवानगी असलेल्यांनाच प्रवासाची मुभा आहे। मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकलचं वेळापत्रक जाहीर केलं। मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दणका दिला असून कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम थांबवा असे आदेश मुंबई हायकोर्टाने एमएमआरडीएला दिलेत। तुर्तास भूखंडाची स्थिती जैसे थे ठेवा। फेब्रुवारीत महिन्यात याबद्दलची अंतिम सुनावणी होणार असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय। हायकोर्टाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे। मी कालच यावर बोललो होतो। या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे। तो आदेश बेकायदेशीर होता असंही फडणवीस म्हणाले। मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं काम केलं जात असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। सरकार या कामात जेवढा उशीर करेल तितकी त्या प्रकल्पाची किंमत वाढत जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मेट्रोचा प्रकल्प एव्हाना पूर्ण झाला असता पण केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकारने कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे। कोर्टाने दिलेला हा निर्णय पालकमंत्री आदित्य ठाकरेंना चपराक आहे। त्यांनी या निर्णयाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरून टोला लगावलाय। बालरंगभूमीवर बालनाट्य सध्या बंद आहेत पण सध्या मंत्रालयाच्या दारात मेट्रोचा खेळ खंडोबा करून दाखवला असल्याची टीका शेलारांनी केली। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे। कोर्टाच्या लेखी निर्णयाची प्रतीक्षा असून कारशेडमुळे 5,500 कोटी वाचणार आहेत। मेट्रो 3 सोबतच 6, 4, 14 या मेट्रो प्रकल्पांसाठी सुद्धा ही जमीन महत्त्वाची असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। कांजूरमार्ग मेट्रो प्रकल्पाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दिलेला निर्णय हा मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरणार आहे। या निर्णयाच्या विरोधात निश्चितपणे सुप्रीम कोर्टात दाद मागू असं मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी म्हटलं। स्थगिती म्हणजे अंतिम निर्णय नसल्याचं नीलम गोऱ्हेंनी स्पष्ट केलंय। मिठाचा खडा कोण टाकतंय ते काल साहेबांनी सांगितलंय अशा शब्दात शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी फडणवीसांवर टीका केली। कोर्टाने दिलेला निर्णय चुकीचा असल्याचं सचिन सावंत म्हणाले। गेली वर्षभर विकास कामात केंद्र सरकार खोडा घालत असल्याची टीका त्यांनी केली आहे। भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा समाचार घेतलाय। फाटाफुटी दररोज होत राहतात, काय होणार ते देवाला माहीत असं उदयनराजे म्हणाले। त्यांनी सरकार चांगलं टिकावं असा टोला अजित पवार यांना लगावलाय। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलाय। 21 डिसेंबर रोजी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत निघणार आहे। यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बंटी मुन्ना वाद रंगणार असं चित्र आहे। पिंपरी चिंचवडमध्ये स्थायी समितीच्या सभेच्या दरम्यान भाजप नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ घातला। त्यामुळे राष्ट्रवादी आणि सेनेच्या सदस्यांनी आज हेल्मेट घालून महापालिकेत प्रवेश केला आणि गांधीगिरीच्या माध्यमातून त्या सगळ्यांना आरसा दाखवण्याचं काम केलं। मनमाड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस आणि एनसीपीच्या नगरसेवकांनी कोरोना काळात खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय। नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत गोंधळ घालत वेलमध्ये उतरून ठिय्या आंदोलन केलं। पालिका प्रशासनाला धारेवर धरत भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सुद्धा यावेळी या नगरसेवकांनी केली। सोलापुरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान वादग्रस्त विधान केल्याचा निषेध यावेळी या आंदोलकांकडून नोंदवण्यात आला। तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी असलेल्या गोडवली येथे मालुसरेंच्या वंशजांनी प्रताप सरनाईकांच्या विरोधात आंदोलन केलंय। सरनाईकांचा जाहीर निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलच्या खासगीकरणाच्या विरोधात कामगार संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन पुकारलं। खासदार सुनील तटकरे आणि श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं।
अनेक प्रकल्पग्रस्त रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। 27 गावांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। 18 गावं वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। या याचिकेवर न्यायालयात सुनावणी करण्यात आली। 27 गावं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचे आदेश सरकारला देण्यात आले। पुण्यात एका दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं। दरम्यान न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन माजी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विद्यमान शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य देवराव लांडे यांच्या मुलाचा अर्थात अमोल लांडे यांचा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला आणि त्याच्यावर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। ही जबाबदारी देण्यात आल्याबद्दल त्याने जे बॅनर लावलेला आहे त्या बॅनरवर हजारो लोकांचे फोटो छापण्यात आले, त्यामुळे हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला। वर्ध्यात जिल्हा परिषद उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत करण्यात आलं। अधिकारी आणि कर्मचारी उशिरा येत असल्याची बाब पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच अध्यक्षा सरिता गाखरे, उपाध्यक्षा वैशाली एरावार, सभापती मृणाल माटे, सरस्वती मडावी यांनी दारावर उभं राहून गुलाबाचं फूल देत उशिरा येणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं स्वागत केलं। पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या गांधीगिरीची सध्या जिल्हाभर चर्चा सुरू आहे। नागपुरात 2 माजी सैनिकांच्या घरावर अज्ञात आरोपींनी दरोडा टाकलाय। माजी सैनिक सुनील डेव्हिड यांच्या घरातील रोख 10,000 रुपये, सोन्याची अंगठी दरोडेखोरांनी लंपास केली आहे। या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। खेडमध्ये एका तरुणीला रात्री अपरात्री फोन करून धमकावल्याप्रकरणी एका हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित हवालदारानं पीडितेला मानसिक त्रास दिल्याची तक्रार खेड पोलीस स्थानकात करण्यात आली। अकोल्यातील वाडे गावात मोठा दरोडा टाकण्यात आलाय। दरोडेखोरांनी 2 बँक, 2 ज्वेलर्स आणि हार्डवेअरचं एक दुकान फोडलंय। चोरट्यांनी दरोडा टाकून लाखोंचा माल लंपास केलाय। किती मुद्देमाल चोरट्यांनी पळवला याचा पोलीस सध्या तपास करतात। बुलडाण्यात प्रसूतीच्या दरम्यान एका महिलेचा मृत्यू झालाय। बुलडाण्यातील सहयोग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधली ही घटना आहे। डॉक्टरांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याची नातेवाईकांनी भूमिका मांडली। केज तालुक्यातील साळेगाव इथं एका 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळला। रमेश आशिरुबा गीते असं मयत तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। एका वर्षाच्या चिमुकलीला रस्त्याच्या कडेला ठेवून आईबाप फरार झाल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यातल्या परळी शहरात उघडकीस आली आहे। परळी शहर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं तर मुलीच्या आईला सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या। कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात गर्भलिंग निदान करण्याचा धक्कादायक प्रकार एका स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलाय। सामाजिक कार्यकर्त्या आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचं स्टिंग ऑपरेशन यावेळी करण्यात आले। यापूर्वी देखील याच डॉक्टरवर 2017 साली गर्भलिंग निदान प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला होता। डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं। नाशिकमध्ये तपोवनातील युवतीच्या हत्येचा तपास लावण्यात पोलिसांना अखेर यश आलंय। नातेवाईकांनी तरुणीचा खून केला असल्याचं समोर आलंय। युवतीनं गर्भपाताचा तगादा लावल्यानं हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली। नाशिकमध्ये लाखो रुपये घेऊन बनावट नोकरी देणारं रॅकेट उघडकीस आलंय। सूत्रधार उमेश उदावंतला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। थेट लोकायुक्तांच्या नावानं बनावट आदेश बनवण्यात आल्याची बाब समोर आली आहे। कल्याण स्थानकाबाहेरील स्कायवॉकवर तरुणीची छेड काढणाऱ्या गर्दुल्याला लोकांनी चांगला चोप दिलाय। वर्दळ नसल्याचा आणि अंधाराचा फायदा घेत त्याने तरुणीची छेड काढलेली होती, परंतु तिथं आजूबाजूला असलेल्या लोकांनी या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली। डोंबिवलीत चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन लंपास केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। खोणी तळोजा राज्य महामार्गावरच्या उसाटणी गावाजवळची एटीएम मशीन चोरट्यांनी लंपास केली आहे। याबद्दल पोलीस अधिक तपास करतात। भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 17 डिसेंबर पासून सुरुवात होणार असून ॲडिलेड इथं गुलाबी चेंडूने ही लढत खेळली जाणार आहे।
पहिल्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाची बीसीसीआयनं आधीच घोषणा केली आहे। बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर भारतीय संघ जाहीर केलाय। सराव सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंत आणि शुभमन गिल यांना पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलंय। सलामीसाठी मयांक अग्रवाल सोबत पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे, तर गिल याला वगळण्यात आल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे। या निमित्तानं भारतीय खेळाडूंनी जोरदार सराव केला। उद्या होणाऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सराव केला। दरम्यान कसोटी मालिकेच्या आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसलाय। भरवशाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला दुखापतीमुळे सराव सत्र अर्धवट सोडावं लागल्यानं ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे। न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालंय। विल्यमसनला कन्यारत्न झाला असून त्यानं आपल्या इंस्टाग्रामवरून ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे। आमच्या कुटुंबात एका सुंदर परीचं स्वागत करताना आम्हाला आनंद गगनात मावत नव्हता, अशी पोस्ट विल्यमसनने केली आहे। ही पोस्ट करताना विल्यमसनने इंस्टाग्रामवर मुलीला हृदयाशी लावलेला फोटो सुद्धा पोस्ट केलाय। पहिल्यांदाच वडील होणार असल्यानं केन विल्यमसननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सुट्टी घेतली होती। न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही विल्यमसनच्या निर्णयाचं स्वागत करत त्याला सुट्टी मंजूर केली। तर दिवसभरातल्या या सर्व महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।